नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 22 नोव्हेंबर दुपारचे 2 वाजत आहेत. आज आपण 23 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील, कोणत्या जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत त्या म्हणजे आंध्र प्रदेशच्या पूर्व भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि नवीन केरळच्या दक्षिण भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे. याच्यातूनच ट्रफ लाईन गेलेली आहे आणि बंगालच्या उपसागरावरून आपल्या राज्यात जो बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो आहे हा उद्यापासून जास्त प्रमाणात वाढेल. त्याच्यामुळे उद्यापासून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे, मध्य महाराष्ट्र या भागात उद्यापासून ढग पोचायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर या भागात एक WD सध्या सक्रिय आहे आणि उद्यापर्यंत हा जम्मू काश्मीर, लेह लडाख या भागात येईल. 24 तारखेला याचा इफेक्ट या भागात जास्त असेल. तसेच याचा इफेक्ट थोडाफार राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या भागात सुद्धा जाणवेल. तसेच केरळच्या दक्षिण भागात हे जे चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे ही अशीच थोडीशी पुढे येईल आणि हे त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. याच इफेक्टमुळे राज्यात सोमवारपर्यंत म्हणजेच 27 नोव्हेंबरपर्यंत वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण विभाग व मुंबई विभाग या भागात सोमवारपर्यंत वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणारच आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याच्यानंतर सध्या आपल्या महाराष्ट्राबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे. कोणत्याच भागात कोणत्याच प्रकारचे ढग सक्रिय नाही आहेत. मात्र दुपारनंतर थोडंफार यवतमाळचा दक्षिण भाग, गडचिरोलीचा दक्षिण भाग, नांदेड दक्षिण भाग, लातूर, सोलापूर दक्षिण भाग, कोल्हापूर दक्षिण भाग, सांगली दक्षिण भाग या भागात थोडेफार ढग पोचायला आजपासूनच सुरुवात होईल. पण पावसाची शक्यता आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण उद्याचा म्हणजेच 23 नोव्हेंबरचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 28 नोव्हेंबरपर्यंतचा. तर उद्या 23 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरचा दक्षिण भाग, सांगली दक्षिण भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर या भागातील जो अतिदक्षिण भाग आहे म्हणजेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला लागून जो भाग आहे त्या भागात एकाच दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 23 नोव्हेंबरसाठी राहील. उर्वरित हिंगोली, परभणी, बीड, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा उत्तर भाग तसेच अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात दुपारनंतर अंशतः ढगाळ हवामान राहील. पण या भागात पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे. उर्वरित मुंबई विभागात ठाणे, मुंबई, पालघर तसेच उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती या भागात आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील. त्याच्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी हे जे ढग आहेत हे अजून उत्तर भागात सरकतील. म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस काय असा जोरदार किंवा मुसळधार असा नसेल. ज्या भागात ढगांची घनता वाढेल त्या भागात एकाच दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम गडगडाटी पावसाचा अंदाज 24 नोव्हेंबरसाठी राहील. तसेच हिंगोली, परभणी, बीड, सातारा, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम या सर्व भागात दुपारनंतर ढगाळ हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं
तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 24 नोव्हेंबरसाठी बनणार आहे. उर्वरित गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या सर्व भागात हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहील. त्याच्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी ढगांची दाटी अजून वाढेल. 25 नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे दक्षिण भाग तसेच जालना, हिंगोली, परभणी या सर्व भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 25 नोव्हेंबरसाठी आहे. हा पाऊस अवकाळी आहे, त्याच्यामुळे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल. थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह हलका मध्यम होऊ शकतो. त्याच्यानंतर गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्याचे जे दक्षिण भाग आहेत म्हणजे तेलंगणाला लागून जे भाग आहेत त्या भागात एकाच दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. या भागात सुद्धा सार्वत्रिक असा पाऊस नसेल. उर्वरित रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिकचे उत्तर भाग, धुळे, जळगाव या भागात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर 25 नोव्हेंबरसाठी एकाच दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बनणार आहे. त्याच्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, नंदुरबार, धुळे या भागात हवामान हे मुख्यत्वे कोरडं व थंड राहील. या भागात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता 25 नोव्हेंबरसाठी नाही आहे. त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी या जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आहे, पण हा पाऊस थोडासा उत्तरेकडे जाईल. म्हणजेच मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा या भागात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 26 नोव्हेंबरसाठी राहील. तसेच हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या भागात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी एकाच दुसऱ्या ठिकाणीच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बनणार आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल. मी परत सांगतोय, हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल. एका गावात झाला तर दुसऱ्या गावात नसेल अशा पावसाचा अंदाज आहे. 23 नोव्हेंबरपासून 28 नोव्हेंबरपर्यंत हा जो पाऊस पडणार आहे तो. उर्वरित 26 नोव्हेंबरला विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा, अकोला, वाशिम, अमरावती या भागात अंशतः ढगाळ हवामान राहील, पण पावसाची शक्यता विदर्भात 26 नोव्हेंबरसाठी नाही आहे. त्याच्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, बीड, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या सर्व भागात दुपारनंतर रात्रीच्या वेळी ढगाळ हवामान होईल आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस मेघगर्जनेसह असेल आणि मुसळधार असा नसेल. थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम होऊ शकतो. तसेच हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व भागात अंशतः ढगाळ हवामान आणि एकाच दुसऱ्या ठिकाणी जर तशी ढगांची दाटी वाढली तर एकाच दुसऱ्या ठिकाणीच हलका मध्यम पाऊस 27 नोव्हेंबरसाठी राहील. उर्वरित विदर्भात 27 नोव्हेंबर रोजी सुद्धा कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता या सर्व जिल्ह्यातून नाही आहे. त्याच्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी परत एकदा पावसाचं वातावरण हे ओसरेल. कोणत्याच जिल्ह्यात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता ही 28 नोव्हेंबर रोजी नाही आहे. तर एकूणच काय तर 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर म्हणजेच गुरुवार ते सोमवार जी पावसाची शक्यता राहील ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बुलढाण्याचे उत्तर दक्षिण भाग तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई विभागात सुद्धा पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या भागात पावसाचा अंदाज 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर रोजी आहे. मी परत एकदा सांगतोय, हा पाऊस अवकाळी असल्यामुळे सार्वत्रिक असा पाऊस हा नसणार आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा होता 23 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंतचा हवामान अंदाज. याच्यात थोडेफार बदल पण होऊ शकतात. त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेट व तापमानाच्या अपडेट व्हिडिओ टाकतच असतो.
त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या रोजच्या अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील. बाकी हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.